त्यांनी विदुरजींना, जे की त्यांचे काका होते, खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार करून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित प्रसाद आणि झोपण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचा आराम वगैरे झाल्यानंतर प्रसाद, त्यानंतर त्यांच्याकडून ऐकण्यासाठी, विदुर महर्षींकडून ऐकण्यासाठी कुरु कुळातले राहिलेले सर्व सदस्य, पांडव, त्यांची आई कुंती देवी, पत्नी द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुळातील राहिलेले बाकीचे सर्व सदस्य एकत्र एकत्र जमले आहेत विदुर यांच्याकडून ऐकण्यासाठी आणि त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित अशी आसन व्यवस्था युधिष्ठिर महाराजांनी दिलेली आहे. तर त्यानंतर युधिष्ठिर महाराज विदुर यांना कोणते प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांसोबत आज आपण आपली चर्चा सुरू करूया. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा आणि त्या अगोदर कुणाचे जर काही प्रश्न, काही जिज्ञासा असेल आपण मागच्या वेळेस केलेल्या चर्चेवर, तर तुम्ही कृपया ते विचारू शकता. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 9, कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. कया वृत्त्या वर्तितं वा कया वृत्त्या वर्तितं चरद्भिः क्षितिमण्डलम् क्षितिमण्डलम् तीर्थानि क्षेत्रमुख्यानि क्षेत्रमुख्यानि सेवितानिह भूतले भूतले. हरे कृष्ण. तर युधिष्ठिर महाराज या श्लोकामध्ये विदुर महर्षींना विचारत आहेत की हे विदुरजी, हे काका, आपण कशा प्रकारे जो काही कालावधी अराउंड 18 दिवसांचा जो कुरुक्षेत्राच्या युद्धाचा कालावधी होता आणि त्या अगोदर दुर्योधनाने अपमान केल्यानंतर विदुरजींनी घर सोडलेला आणि कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या नंतर काही कालावधी गेलेला आहे, ज्या वेळेस पांडव हे भीष्म पितामह यांचं दर्शन करून आलेले आहेत आणि त्यांचं पण या भूतलावरून त्यांनी देहत्याग करून आध्यात्मिक जगताला प्राप्त केलेलं आहे. तर या सर्व काळामध्ये ज्या वेळेस विदुर महर्षी हे बाहेर होते, त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा चरितार्थ चालवला, कशा प्रकारे त्यांनी स्वतःला मेंटेन केलं एवढे दिवस घराबाहेर असताना, हा प्रश्न युधिष्ठिर महाराजांनी विदुर महर्षींना इथे विचारलेला आहे. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. यस प्रभूजी. हा. हरे कृष्ण प्रभूजी. या भूतलावर प्रवास करीत असता हरे कृष्ण. तुम्ही आपला चरितार्थ कसा चालविला, कोणकोणत्या पवित्र तीर्थस्थानी आणि क्षेत्री तुम्ही सेवा केली. तात्पर्य शिलप्रपाद्वारा शिलप्रपात की जय. विदुर राजवाडा सोडून गेले ते प्रामुख्याने पारिवारिक द्वंद्वे, विशेषतः राजनैतिक कारस्थाने टाळण्यासाठी. पूर्वी दुर्योधनाने शुद्री पुत्र असा उल्लेख करून विदुरांचा अवमान केला होता. तथापि त्या काळात आपल्या आजी संबंधी हेटाळणीने बोलणे चालत असावे असे दिसते. विदुरांची माता जरी शूद्र स्त्री होती तरी ती अखेर ती दुर्योधनाची आजीच होती. अर्थात आजी आणि नातवांमध्ये त्या काळी असे गमतीचे संवाद घडत असावेत असे दिसते. परंतु येथील हा शेरा वस्तुस्थिती निदर्शक असल्याने विदुरांना असे बोलणे रुचले नाही. तो त्यांना प्रत्यक्ष अपमान वाटला. त्यामुळे त्यांनी आपले पैतृकगृह सोडून संन्यास स्वीकारण्याचा विचार केला. संन्यासाच्या प्रारंभिक अवस्थेला वानप्रस्थाश्रम म्हणतात. निवृत्ती काळात देशाटन आणि पृथ्वी तलावावरील विविध तीर्थांची यात्रा करावयाची असते. भारतामध्ये वृंदावन, हरिद्वार, जगन्नाथपुरी, प्रयाग अशा अनेक क्षेत्रांमध्ये कितीतरी मोठमोठे साधक राहत असतात आणि तेथे मुक्तद्वार भोजनालय आहेत. तेथे आत्मोन्नती करून घेऊन इच्छिणाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन मिळते.
त्यांना अन्नछत्र म्हणतात. अशा अन्नछत्रांच्या भिक्षेवर विदुरांचा उदरनिर्वाह झाला काय, हे जाणून घेण्यासाठी युधिष्ठिर महाराजांचा हा प्रश्न आहे. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद गणेश कुलकर्णी प्रभूजी. तर आपण इथे पाहतो की कशा प्रकारे आपण आधीच्या चर्चेमध्ये पाहिलेलं आहे, धृतराष्ट्र, विदुर आणि पांडू यांचे नात्याने वडील होते महाराज विचित्रवीर्य, परंतु त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांची जी आई होती विचित्रवीर्य यांची, त्यांनी व्यासदेवांना, जे की सत्यवती म्हणजे त्यांच्या आईचे पण पुत्र होते, त्या व्यासदेवांना विनंती केली की विचित्रवीर्य महाराजांच्या ज्या पत्नी आहेत अंबिका आणि अंबालिका यांच्याद्वारे पुत्र प्राप्ती करून देण्यासाठी, जेणेकरून राजघराण्याला वारस राहील. आणि अशा प्रकारे अंबिका आणि अंबालिका यांच्याद्वारे धृतराष्ट्र आणि पांडू यांचा पुत्र म्हणून जन्म झाला. आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेस अंबिका अंबालिका यांना बोलवलं गेलं, तर त्यांनी व्यासदेवांचं जे बाह्य शरीर होतं ते खूप भौतिकदृष्ट्या आकर्षित असं नव्हतं. त्याच्यामुळे घाबरून स्वतःच्या जे दासी होत्या त्यांना पाठवलं आणि त्या दासीपुत्र जे झाले ते विदुर म्हणून जाणल्या गेले. आणि असे दासीपुत्र असले तरी व्यासदेवांसारख्या एका महान व्यक्तींकडून त्यांना जन्म प्राप्त झालेला होता. आणि एवढेच नाही, तर आपण पहिल्या श्लोकामध्ये वर्णन पाहिलं की कशा प्रकारे विदुर हे साक्षात कोण आहेत प्रभूजीस माताजीस? कोणता महान यमराज व्यक्ती आहे. विदुर म्हणून जन्मलेले यमदेव. आहेत? यमराज यमराज. आहेत. यमाचे यमराज अवतार. आहेत आणि जे की आणि जे की यमराज स्वतः 12 महाजनांपैकी एक आहेत. तर अशा विदुरांना ज्या वेळेस दुर्योधनाने एका शूद्राणीचा पुत्र असं म्हणून हिणवलं, तर प्रभुपादजी सांगतात की कदाचित आपल्या आजीसोबत अशी थट्टा मस्करी कदाचित नातवाची सकाळी होत असावी. परंतु हा जो मुद्दा होता शूद्राणीचे पुत्र, हा या केसमध्ये एकदम तंतोतंत जुळत असल्याने की खरोखरच विदुरजी हे भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर एका शूद्राणीचे पुत्र होते. त्यामुळे त्यांना दुर्योधनाने केलेला हा अपमान खूप हृदयाला लागला. आणि त्यांनी महाभारतामध्ये सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे आपलं जे धनुष्य आणि बाण होते ते महालाच्या दरवाजामध्येच ठेवून स्वतःच्या अंगावरचे कपडे तेवढेच काय ते त्यांचं सोबत घेतलेला सामान होतं आणि बाकीच्या सर्व गोष्टी पाठीमागे ठेवून विदुरजी हे तीर्थयात्रेला गेले. आणि भागवत सांगतं की कशा प्रकारे राजनैतिक कट कारस्थाने टाळण्यासाठी, की विदुर महर्षींना ही गोष्ट ज्ञात होती की धृतराष्ट्राच्या मुलांचे, विशेषतः दुर्योधन आणि दुःशासन इत्यादी कौरवांचे गुण कशा प्रकारे आहेत, कपटी, स्वार्थी आणि कपट नीतीने राज्य मिळवण्याची त्यांची आकांक्षा. आणि याबद्दल विदुर महर्षींनी आपल्या मोठ्या भावाला धृतराष्ट्र याला एकापेक्षा अधिक वेळेला सूचना दिली होती, सावधान केलेलं होतं. परंतु धृतराष्ट्राचं पण जे आंधळ प्रेम होतं आपल्या पुत्रांविषयी, जे की बिलकुल अपात्र होते, पात्र नव्हते. तर अशा रीतीने कौरवांचा विनाश हा अटळ असल्याचं विदुर महर्षींच्या अगोदरच लक्षात आलेलं होतं. आणि ह्या सगळ्या राजनैतिक कट कारस्थानांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी ग्रहत्याग करायचा ठरवला. आणि भागवत सांगते की त्यांनी जो संन्यास आश्रमाची जी प्रारंभिक अवस्था आहे, वानप्रस्थ आश्रम, तो स्वीकारला. अशा प्रकारे त्यांनी या भौतिक गृहस्थींच्या गोष्टींपासून निवृत्ती घेतलेली होती. मग ते परत घरी का आले? का त्यांना पुन्हा घरचे जे कम्फर्ट्स होते त्याची इच्छा आकांक्षा होती? अजिबात नाही. त्यांनी घर सोडलेलं होतं आणि आता पण घर त्यांचं सुटलेलंच आहे. परंतु केवळ आणि केवळ आपले जे थोरले बंधू आहेत, मोठे भाऊ आहेत,
धृतराष्ट्र त्यांच्या उद्धारासाठी काही काळापुरते विदुर घरी आलेले आहेत. तर या वेळेला युधिष्ठिर महाराजांनी त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे की हे काका, आपण कशा प्रकारे या पृथ्वी तलावर आपला चरितार्थ चालवला या काळामध्ये ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर होता. आणि प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की भारत हा असा देश आहे जसं की वेगवेगळ्या स्थल काल पर्यत्वे त्या त्या ठिकाणांची वेगवेगळी ख्याती आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते ठिकाणं प्रवीण आहेत. उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलं तर पाश्चात्य देश जर आपण पाहिलं, युरोपियन देश किंवा अमेरिका वगैरे किंवा जपान, सिंगापूर वगैरे, तर ह्या देशांची जी भौतिक प्रगती आहे, त्या भौतिक प्रगतीसोबत जर आपण स्पर्धा करायची ठरवली, तर आपण कधीही जिंकू शकणार नाही. का? कारण भगवंतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली जी प्रवीणता आहे, जे प्रावीण्य आहे, ते दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये आहे. जसं उदाहरण दिलं जातं, जसं तुम्ही माशाला पोहायला सांगा, तो खूप छान पोहेल. पाण्याच्या विरुद्ध दिशेने पण इतका छोटा मासा असून खूप छान पोहू शकेल. परंतु त्या माशाला जर तुम्ही झाड चढण्यासाठी सांगितलं आणि पूर्ण जीवनकाळ जरी त्याला ट्रेनिंग दिली झाड चढण्याची, तरी त्या माशाला खूप अवघड जाईल झाड चढण्यासाठी. का? कारण त्याचं प्रावीण्य कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये आहे, झाड चढण्यामध्ये त्याचं प्रावीण्य नाही आहे. त्याच प्रकारे भारतभूमी याचा आध्यात्मिक प्रगतीसाठी जर आपण उपयोग करायचा ठरवला, तर त्यामध्ये भारतभूमीचं प्रावीण्य आहे प्रामुख्याने. परंतु जर भौतिक प्रगतीसाठी जर तुम्ही भारताकडून अपेक्षा ठेवत असाल, पाश्चात्य देशांप्रमाणे, तर आपण स्वतः पण फ्रस्ट्रेट होऊ आणि बाकीच्यांना पण आजूबाजूच्यांना आपण फ्रस्ट्रेट करू. तर काही प्रमाणापर्यंत प्रगती ही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट ज्याला म्हणतो आपण, तंत्रज्ञानामध्ये विकास हा शक्य आहे. परंतु पाश्चात्य देशांच्या बरोबरीने तंत्रज्ञानामध्ये विकास भारताकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. कारण भारताचं एक पवित्र भूमी, एक संतांची भूमी म्हणून जे प्रावीण्य आहे ते आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. आणि श्रील प्रभुपादजी सांगतायत इथे तात्पर्यामध्ये, की कशाप्रकारे भारतामध्ये कित्येक सारे पवित्र तीर्थक्षेत्र उपलब्ध आहेत. जसं की वृंदावन, मथुरा, हरिद्वार, जगन्नाथपुरी, अयोध्या, प्रयाग, रामेश्वर आणि कित्येक सारे बाकीचे तीर्थक्षेत्र पण. आणि ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये, पवित्र स्थळी अनेक मोठे-मोठे साधक राहत आहेत आणि त्यांची जी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत ज्या गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पण तिथे उपलब्ध आहेत. ज्या प्रकारे अन्नछत्र वगैरे, जिथे की जे असे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी उत्सुक असे जे साधक आहेत, त्यांच्यासाठी अन्नछत्र वगैरे इत्यादींची मोफत व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी तिथे व्यक्तीला खूप काळजी करण्याची गरज नाहीये. केवळ आणि केवळ आध्यात्मिक प्रगतीकडे आपलं लक्ष देऊन, फोकस करून मनुष्य आपल्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त करू शकतो. आणि युधिष्ठिर महाराज आपल्या काकांना विचारत आहेत, की "हे विदुर महर्षी, की आपण ह्या सर्व सुविधांचा लाभ घेऊन आपला चरितार्थ चालवला का? इतक्या साऱ्या दिवसांमध्ये ज्यावेळेस आपण बाहेर होता." पुढचा श्लोक आपण म्हणू. कुणाचा काही प्रश्न वगैरे असेल प्रभुजीच, माताजीच, तर तुम्ही कृपया श्लोक क्रमांक 10. हा श्लोक खूप खूप महत्वाचा आहे आणि आपण याचा नंबर कृपया नोट करून घ्या आणि आपण पाठ करण्याचा पण प्रयत्न करू शकता आणि समजून घ्या व्यवस्थित. हा श्लोक 10वा श्लोक महत्वाचा आहे. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भवद्विधा भागवता भगवद्गीता भागवता तीर्थभूतः स्वयं विभो तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि 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 स्वान्तस्थेन गदाभृता
स्वांतस्तेन स्वान्तस्तेन गदावृता गदावृता तर या श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराज विदुर महर्षींचं यशोगान गात आहेत, गुणगान करत आहेत, की काय विशेष आहे विदुर महर्षींसारख्या भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये, श्रेष्ठ भक्तांमध्ये काय विशेष आहे, त्याची महती युधिष्ठिर महाराज या श्लोकामध्ये गात आहेत. भवद्विधा भागवतास, ते म्हणतात की तुमच्यासारखे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत, ते काय करतात? तीर्थ भूतः स्वयं विभो. तुम्ही जिथे कुठे उपस्थित आहात हे विदुर महर्षी, ती जागा तुम्ही तीर्थ बनवता केवळ आणि केवळ तुमच्या तिथे उपस्थित असण्याने. तुम्ही जे ठिकाणी उपस्थित आहात ते ठिकाण म्हणजे साक्षात एक पवित्र स्थळ बनतं तुमच्या उपस्थितीमुळे. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, आणि तीर्थक्षेत्र पवित्र क्षेत्रच काय, तर आपल्या असण्याने, आपल्या उपस्थितीमुळे साधारण ठिकाण पण पवित्र स्थळ बनतं, आणि तुमच्यासारख्या भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या उपस्थितीमुळे तीर्थांती तीर्थानी, तुम्ही पवित्र स्थळांना पण पवित्र बनवता. याचा अर्थ काय, की आपण बघतो पवित्र स्थळी विशेषतः सामान्यतः तिथे वेगवेगळ्या पवित्र नद्या वाहत असतात. जसं की आपण बघतो प्रयाग या ठिकाणी 3 पवित्र नद्यांचा संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती. त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गोदावरी बघतो, किंवा मायापूर, नवद्वीप या ठिकाणी आपण गंगा नदीचं पात्र बघतो. प्रमाणे आपण वेगवेगळ्या तीर्थस्थळी जर बाकीच्या पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये कावेरी इत्यादी पवित्र नद्या आपण तीर्थस्थळांच्या शेजारी पाहतो. तर अशा पवित्र ठिकाणांच्या, तीर्थस्थळांच्या पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी, पवित्र नद्यांमध्ये कितीतरी लोक हे येऊन त्या ठिकाणी अंघोळ करून स्वतःचं जे पाप आहे ते पाप सर्व त्या ठिकाणी डिपॉझिट करत जातात या तीर्थस्थळांच्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे सर्व पापी व्यक्तींचे पाप त्या ठिकाणी डिपॉझिट होऊन ते तीर्थस्थळामध्ये पण कंटॅमिनेशन, अपवित्रता निर्माण होते. परंतु असे तीर्थस्थळ कुणामुळे पुन्हा पवित्र होतात? केवळ आणि केवळ भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या तिथे, अशा साधकांच्या तिथे असणाऱ्या उपस्थितीमुळे असे तीर्थक्षेत्र या सर्व अपवित्र पापमय फळांनी जे अपवित्र झालेले असतात, ते पुन्हा शुद्ध होतात केवळ भक्तांच्या तिथे असलेल्या उपस्थितीमुळे. अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज महती गात आहेत विदुर यांची, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्थेन गदावृता. आणि कशामुळे अशा प्रकारचे विदुरांसारखे शुद्ध भक्त अशा पवित्र स्थळांना पवित्र करतात? स्व अंतस्थेन, कारण ते स्वतःच्या हृदयामध्ये नेहमी भगवंतांना धारण करतात. मग आपण म्हणू शकतो की आपल्या हृदयामध्ये भगवंत नाहीयेत का? बिलकुल आहेत. परंतु ज्या प्रकारे एका शुद्ध भक्ताचं हृदय हे शुद्ध असतं, आणि त्या प्रकारे भक्तांच्या हृदयातून भगवंतांची कृपा ज्या प्रकारे परावर्तित होते, त्या प्रकारे एका भौतिकवादी मनुष्याच्या हृदयातून भगवंतांची कृपा त्या प्रकारे परावर्तित होत नाही. तर आपण याविषयी एक खूप सुंदर वैष्णव भजन पण येते नरोत्तम दास ठाकूर यांचे, ज्यामध्ये ते म्हणतात की तुम्हार हृदय सदा गोविंद विश्राम, गोविंद को है ना मोरा वैष्णव प्राण, ए बारो करुणा करो वैष्णव गोसाई, पतित पावन तुम बिने के होना. नरोत्तम दास ठाकूर या वैष्णव भजनामध्ये म्हणतात की विदुरांसारखे शुद्ध भक्त
काय करतात? "तुम्हार हृदय सदा गोविंद विश्रा." अशा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये साक्षात गोविंद नेहमी निवास करत असतात. आणि गोविंद म्हणतात, कृष्ण म्हणतात, की अशा प्रकारचे शुद्ध वैष्णव हे माझा म्हणजे गोविंदांचा जीव आणि प्राण आहेत. तर अशाच प्रकारच्या शुद्ध भक्तांपैकी एक साक्षात तीर्थक्षेत्र, पवित्र स्थळ पण पवित्र होतात आणि ज्या कोणत्या ठिकाणी असे भगवंतांचे शुद्ध भक्त वास करतात, उपस्थित असतात, ते ठिकाण पण त्यांच्या उपस्थितीमुळे पवित्र होतं. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? हां, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे विभो, तुमच्यासारखे भगवत भक्त म्हणजे मूर्तिमंत तीर्थक्षेत्रेच आहेत. कारण तुमच्या अंतःकरणामध्ये निरंतर परमेश्वराचा वास असतो. त्यामुळे तुम्ही सर्व स्थानांना तीर्थक्षेत्रांची योग्यता प्राप्त करून देता. तात्पर्य: विद्युत शक्ती ज्याप्रमाणे अवकाशात सर्वत्र भरून राहिलेली असते, त्याप्रमाणे भगवंत आपल्या विविध शक्तींद्वारे सर्वत्र उपस्थित आहेत. विजेचे अस्तित्व दिव्यात प्रकट व्हावे, तद्वत विदुरांसारखे शुद्ध भक्त भगवंतांची उपस्थिती सदैव आणि सर्वत्र अनुभवतात. ते सर्व गोष्टींना भगवंतांच्या शक्तीत पाहतात आणि सर्व गोष्टीत त्यांचे दर्शन घेतात. पृथ्वी तलावर सर्वत्र तीर्थक्षेत्रे आहेत. तीर्थक्षेत्रातून एकनिष्ठ भगवत भक्तांचा निवास असल्यामुळे तेथील वातावरण भक्तिभावाने भारावलेले असते आणि अशा तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने मानव मात्रांच्या दूषित भावना शुद्ध होतात. तीर्थक्षेत्रांचा हाच उद्देश आहे. तीर्थक्षेत्रात गेल्यावर मनुष्याचे पहिले कर्तव्य म्हणजे त्याने तेथे राहणाऱ्या श्रेष्ठ भगवत भक्तांचा शोध घ्यावा आणि त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करावा. त्यांचा उपदेश निजी दैनंदिन जीवनात उतरवण्याचा प्रयास करावा. याप्रमाणे त्याने अंतिम मुक्तीसाठी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची सिद्धता करावी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणे म्हणजे केवळ गंगा यमुनेसारख्या नद्यांमध्ये डुबकी मारून तेथील मंदिरांना भेट देणे इतकेच नव्हे. त्याने तेथे जाऊन विदुरांच्या प्रतिनिधीचा शोध घेतला पाहिजे. ज्याला भगवंतांच्या प्रेममय सेवेविना कोणतीही इच्छा नाही, अशा भगवत भक्तांची भेट घेतली पाहिजे. अशा अनन्य भगवत भक्ताजवळच भगवंत सापडू शकतात. त्यांची भक्ती अव्यभिचारी स्वरूपाची असते. अशा भक्तीत सकाम कर्मे अथवा काल्पनिक तर्कांचे मिश्रण असत नाही. असे संत विशेषतः श्रवण, कीर्तन या विधींचे पालन करून भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेत असतात. शुद्ध भक्त नेहमीच अधिकृत माध्यमाद्वारे श्रवण करतात आणि ते नेहमी भगवंतांच्या यशाचे स्मरण, गायन तसेच लेखन करण्यात संलग्न असतात. महर्षी वेदव्यासांनी नारदांकडून श्रवण केले आणि आपल्या लेखनाद्वारे भगवंतांच्या महात्म्याचे गायन केले. शुकदेव गोस्वामींनी आपल्या पित्याजवळ भागवताचे अध्ययन केले आणि परीक्षितांजवळ त्याचे वर्णन केले. हा भागवत मार्ग आहे. या प्रकारे शुद्ध भगवत भक्त आपल्या आचरणाने कोणत्याही स्थानाला तीर्थक्षेत्र करू शकतात. तीर्थांचे तीर्थपण देखील त्यांच्यामुळेच असते. असे शुद्ध भक्त कोणत्याही ठिकाणचे दूषित वातावरण शुद्ध करू शकतात. मग जी तीर्थस्थाने आहेत त्याविषयी काय बोलावे? स्वार्थी लोक आपल्या अपवित्र आचरणाने आणि व्यावसायिक वृत्तीने तीर्थक्षेत्रांचा नावलौकिक कलंकित करीत असले आणि तेथील वातावरण प्रदूषित करीत असले तरी शुद्ध भक्तांच्या वास्तव्यामुळे त्यांची पवित्रता अखंड राहते. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर या ठिकाणी भागवत आपल्याला सांगतं, की कोणत्याही प्रकारच्या तीर्थक्षेत्री आपण ज्यावेळेस जातो, त्यावेळेस खरी पद्धत कोणती, ज्या प्रकारे आपण त्या तीर्थक्षेत्राचा पूर्ण लाभ घेऊ शकतो. त्या ठिकाणची आपली जी भेट आहे, तीर्थक्षेत्रांना आपण दिलेली जी भेट आहे, त्या भेटीचा पूर्णपणे लाभ घेण्याची पद्धत कोणती? कोण सांगेल? प्रभुजीच माताजी. कोणती पद्धत सांगितली इथे तात्पर्यामध्ये? ही सांगितली का की केवळ पवित्र नद्या तिथल्या शोधून काढून तिथे अंघोळ करा आणि आपले सर्व पापमय कृत्य त्या ठिकाणी त्या नद्यांच्या पाण्यांमध्ये सोडा आणि आपण नाही स्वतः शुद्ध व्हा? तिथल्या हां, हां. विदुरासारखे काय जे सांगितलं? शुद्ध भक्त असतील तर त्या लोकांना
तिथे भेटा आणि त्यांच्याकडून तिथली हा माहिती विदुर जाणून घ्या असं सांगितलंय त्यांनी. हा खूप छान माताजी, की विदुरासारखे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याकडून भगवत भक्ती बद्दल आपण उपदेश प्राप्त करावा. आणि अशा प्रकारच्या जर भगवंतांच्या श्रेष्ठ भक्तांकडून आपण त्यांच्याबद्दल ऐकलं नाही, तर या अशा तीर्थक्षेत्रांना जाऊन पण आपली जी यात्रा आहे त्या ठिकाणची ती अपूर्णच राहील. जर आपण केवळ आणि केवळ तिथल्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं आणि आपले पाप त्या पवित्र नद्यांमध्ये सोडून त्या ठिकाणाहून आपण शुद्ध बनून जर बाहेर येण्याचा प्रयत्न करत असू तर. तर हा जो मुद्दा आहे, कशा प्रकारे पवित्र तीर्थस्थळांच्या भेटीमधून जास्तीत जास्त लाभ आपल्याला प्राप्त करता येईल, त्याविषयी एक सुंदर श्लोक आहे भागवतामध्ये. श्लोक आहे 10व्या स्कंदामध्ये 84वा अध्याय आणि 13वा श्लोक आहे. तर कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके यस्यात्मबुद्धी यस्यात्मबुद्धी कुपणे कुणपे त्रिधातुके त्रिधातुके त्वधिकलत्रादिषु भौम इज्जति स्वधिकलत्रादिषु भौम स्वधिकलात्रिषु इच्छति भौम इज्जति यतीर्थबुद्धि सलिलेन कर्हिचित् यतीर्थबुद्धी सलिले यत्तीर्थबुद्धी कर्हिचित् सलिलेन काहीची जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः जनेषु अभिज्ञेषु स एव स एव गोखरः गोखरः. तर भागवताच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की असा व्यक्ती ज्याची की बुद्धी कशी आहे, आत्मबुद्धी. आत्मबुद्धीचा अर्थ काय आहे, की हे जे शरीर आहे जे की 3 धातूंनी बनलेलं आहे, कफ, वात आणि पित्त या 3 गोष्टींनी बनलेलं आहे शरीर. त्या शरीरालाच जर व्यक्ती स्वतः समजत आहे, स्वतः व्यक्ती समजत आहे या शरीरालाच, तर त्या व्यक्तीची बुद्धी समजली जाते आत्मबुद्धी. अशा प्रकारचा व्यक्ती एक प्रकारचा व्यक्ती सांगितलाय. दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती तो काय करतो, स्वधिकलत्या दिशु भौम इज्जती, की स्वतःची जी जन्मभूमी आहे ती जन्मभूमी ही स्वतःची जी जन्मभूमी आहे त्याला तो व्यक्ती श्रेष्ठ समजतो, वर्शिपेबल म्हणजे पूजनीय अशी समजतो, ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे स्वतःचा. यत्तीर्थ बुद्धी सलिलेन कर्हिचित, आणि ज्याची बुद्धी कोणत्याही तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर तिथलं जे पवित्र नदी आहे, पवित्र पाण्याचा जो स्रोत आहे, केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये अंघोळ करून स्वतःचे पाप प्रक्षालन करून शुद्धता प्राप्त करण्यावर ज्याची बुद्धी नेहमी केंद्रित असते, अशा व्यक्तीला श्रीमद भागवतम काय सांगतं, असा असा व्यक्ती कोण आहे, जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. तर असा व्यक्ती हा एका गायीपेक्षा किंवा गाढवापेक्षा, खरः म्हणजे गाढव, असा व्यक्ती एखाद्या गायीपेक्षा किंवा गाढवापेक्षा जास्त बुद्धिमान नाहीये भागवताच्या अनुसार. तर सांगण्याची गोष्ट ही की तीर्थक्षेत्रांना केवळ भेट देऊन तिथल्या पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करून आपण फायदा प्राप्त करून घेत नाही. जोपर्यंत आपण तिथल्या भगवंतांच्या शुद्ध भक्तांना शोधून काढत नाही आणि त्यांच्याकडून भगवत भक्तीचा उपदेश ज्यावेळेस प्राप्त करतो, केवळ त्यावेळेसच आपली त्या तीर्थक्षेत्राची जी भेट आहे, जी यात्रा आहे ती परिपूर्ण होते. आणि ते युधिष्ठिर महाराज विदुर महर्षींना त्यांचं गुणगान करत आहेत, की विदुर महर्षींसारखे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, केवळ आणि केवळ त्यांच्या उपस्थितीमुळेच असे जे पवित्र तीर्थस्थळ आहेत ते पवित्र बनतात. कारण विदुर महर्षींसारखे भगवंतांचे शुद्ध भक्त आपल्या हृदयामध्ये नेहमी भगवंतांना धारण करतात. आणि अशा ज्या कोणत्या ठिकाणी भगवंतांचे शुद्ध भक्त वास करत असतात,
ते ठिकाण हे ऑटोमॅटिकली स्वाभाविकतः पवित्र होऊन जाते. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज या मुद्द्यांवर? हरे कृष्ण. नाहीतर आपण पुढच्या श्लोकाला पुढे जाऊ. ठीक आहे. श्लोक क्रमांक 11 आपण कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अपि न सुहृदस्तात अपि न सुहृदस्तात बांधवा कृष्ण देवतः बांधवा कृष्ण कृष्ण देवता देवता दृष्टा श्रुता वा यादवः श्रुता वा श्रुतावयादवः यदवः स्वपुर्यां सुखम् आसते. स्वपुर्यां सुखम् पुर्यां सुखम आसते. आसते. तर अशा प्रकारे विदुर महर्षींबद्दल चौकशी केल्यानंतर की कशा प्रकारे त्यांनी आपला चरितार्थ चालवला, त्यांचं यशोगान केल्यानंतर की कशा प्रकारे त्यांच्यासारखे भगवंतांचे महान भक्त हे केवळ त्यांच्या उपस्थितीद्वारे कोणत्याही ठिकाणाला पवित्र स्थळ बनवतात. त्यानंतर युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारत आहेत, चौकशी करत आहेत विदुर महर्षींजवळ. कुणाबद्दल चौकशी करत आहेत? सुहृदस्तात बांधवा कृष्ण देवतः, की भगवान कृष्णांच्या नियमित स्मरणात असणारे आणि सेवेत असणारे असे जे यदू कुळातील आपले सर्व बांधव आहेत, त्यांचे सर्व फॅमिली फ्रेंड्स पांडवांचे, ते यदू कुळातील सर्व बांधव हे कसे आहेत? ते व्यवस्थित सुखाने तर राहत आहेत ना? हा प्रश्न विचारलेला आहे युधिष्ठिर महाराजांनी विदुर महर्षींना. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीस माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी मी वाचू का? हा हा हरे कृष्ण. कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. अहो काका, तुम्ही द्वार गेलात असाल त्या पवित्र क्षेत्री आमचे सर्व युधिवे यदुवंशी मित्र आणि हितचिंतक भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत सदैव मग्न असतात. तुमची त्यांच्याशी भेट झाली काय? अथवा तुम्ही त्या प्रसंगी काही ऐकलत काय? ते सर्व आपल्या नगरीत सुखाने राहत आहेत का? तात्पर्य श्री प्रभुपाद्वारे श्री प्रभुपादची जय. कृष्ण देवता म्हणजे श्रीकृष्णाच्या सेवेत निरंतर मग्न असणारे. या शब्द तेथे विशेष महत्वाचे आहे. यादव आणि पांडव सदैव भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनात मग्न असत. ते नेहमीच त्यांच्या दिव्य चरित्राचे स्मरण करीत असत. तेही विदुरांसारखेच भगवंताचे परमभक्त होते. घर सोडण्यामागे विदुरांचा हेतू भगवंताच्या भक्तीस पूर्णपणे वाहून घेण्याचा होता. शुद्ध भक्तींच्या दृष्टीने पांडवात आणि यदवात काहीच अंतर नव्हते. घरात राहिले काय अथवा घर सोडले काय, भक्तांचे खरं लक्षण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हेच परम. हरे कृष्ण प्रभूजी वरती करा. पुरुषोत्तम आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याच चिंतनात प्रेमाने सदैव रममान असणे हे होय. कंस, जरासंध आणि शिशुपाळ यांनी त्यांच्यासारखे इतर दानव ही नित्य भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात मग्न असत. परंतु त्यांचे हे अनुशीलन प्रतिकूल स्वरूपाचे होते. ते भगवंतांना केवळ एक बलिष्ठ व्यक्ती समजत असत. त्यामुळे कंस, शिशुपाळ, दिक, असुर, विदुर, पांडव आणि यादव यांच्यासारख्या शुद्ध भक्तांच्या पंक्तीत बसत नाहीत. युधिष्ठिर महाराज देखील भगवान श्रीकृष्णांचे आणि त्यांचे द्वारकेतील परिकर त्यांच्या विषयांच्या चिंतनात सदैव मग्न झालेले असत. अन्यथा त्यांनी त्यांच्या विषयी अशी जिज्ञासा विदुरांजवळ कधी केली नसती. विदुर युधिष्ठिर जरी राज्यकारभारात संलग्न असले तरी ते विदुरांच्या श्रेणीचेच भक्त आहेत. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. तर इथे
युधिष्ठिर महाराज विचारत आहेत विदुर महर्षींना, कृष्ण देवतः अशा यादव त्यांच्या मित्रांबद्दल, सुहृदांबद्दल, पांडवांच्या मित्रांबद्दल, की जे नेहमी भगवंतांच्या कृष्णांच्या सेवेमध्ये आणि स्मरणामध्ये नित्य मग्न आहेत. कुणाप्रमाणे? पांडवांप्रमाणेच. तर भागवत सांगतं, की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, विदुर महर्षींसारखे, पांडवांसारखे किंवा यादवांसारखे, ते घरात राहिले काय किंवा त्यांनी घर त्याग केलं काय? जसं की पांडव हे अजून गृहस्थच होते, घरात राहत होते. परंतु विदुर महर्षी यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकार केला होता. त्यांनी घराचा त्याग केलेला होता. तर अशा कोणत्याही अवस्थेत जरी भगवंतांचे शुद्ध भक्त राहिले, तरी त्यांच्यामध्ये एक गोष्ट ही नेहमी पाहिल्या जाते आणि ती गोष्ट म्हणजे भगवंतांचं नित्य स्मरण. तर या बाबतीमध्ये खूप सुंदर वैष्णव भजन आहे. त्याच्यामध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूर लिहितात, ग्रहे ठाको की ग्रहे ठाको वने ठाको सदा हरी बोले ठाको. तर कोणी व्यक्ती घरात राहू किंवा वानप्रस्थ घेऊन वनामध्ये राहू, मुख्य महत्वाची गोष्ट काय आहे? सदा हरी बोले ठाको. म्हणजे ग्रहे ठाको वने ठाको सदा हरी बोले ठाको. सुखे दुखे भूलो नको बदने हरी नाम करो रे. गाय गौरा मधुर स्वरे. की घरात राहणं किंवा वानप्रस्थ घेणं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे? सदा हरी बोले टाको. की भगवंतांचं नाम नित्य स्मरणात ठेवणं आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये नित्य जोडलेलं राहणं, सुखामध्ये पण आणि दुःखामध्ये पण, हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जे भक्त नियमित भगवंतांच्या सानिध्यात असतात, भगवंतांशी नेहमी जोडलेले असतात, असे भक्त कोणत्याही ठिकाणी राहिले, घरात राहिले काय किंवा वानप्रस्थ आश्रमात राहिले काय, त्यांचं जीवन हे परिपूर्ण आहे. तर युधिष्ठिर महाराज विचारत आहेत विदुर महर्षींना यादवांबद्दल, की भगवंतांच्या नित्य स्मरणामध्ये आणि सेवेमध्ये मग्न असणारे हे सर्व यादव अ, कुळगण कसे आहेत, जे की आमचे मित्र आहेत, पांडवांचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काही ऐकलं आहेत का? ते सर्व आपल्या नगरीमध्ये, आपल्या ठिकाणी व्यवस्थित सुखामध्ये तर राहत आहेत ना? तर आपण एक गोष्ट लक्षात आणायला पाहिजे प्रभुजीज, माताजीज, की विदुर महर्षी जे आता आलेले आहेत, ते आपल्या उत्तरामध्ये युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. परंतु या स्पेसिफिक मुद्द्यावर भाष्य करणं टाळतात विदुर महर्षी. कोणत्या मुद्द्यावर? की सर्व कृष्णांचे भक्त यादव हे कसे आहेत, सुखात राहत आहेत ना? ह्या मुद्द्यावर चर्चा करणं टाळतात. आणि विदुर महर्षी ज्यावेळेस त्यांचे मोठे भाऊ धृतराष्ट्र, गांधारी यांना घेऊन रात्रीतून न सांगता निघून जातात, त्यावेळेस युधिष्ठिर महाराज जेव्हा चिंतेत असतात, त्यावेळेला नारद मुनी तिथे येतात आणि त्यांच्या चिंतेतून त्यांना बाहेर काढतात. आणि त्यावेळेस नारद मुनी पण युधिष्ठिर महाराजांना यादवांबद्दल सांगण्याचे टाळतात. कारण काय आहे? की यांच्यापैकी कोणतेच जे भक्त आहेत, विदुर महर्षी असू किंवा नारद मुनी असू, त्यांना पांडवांच्या हृदयाला दुःख नाही द्यायचंय. त्यांना त्रास नाही द्यायचाय पांडवांना. त्यांना हे कळू देऊन, की भगवंत कृष्णांनी मोशन लीला त्यांची जी आहे, ज्याच्यामध्ये ते सर्व यदू कुळाचा सर्वनाश होऊ देतात आपल्या डोळ्यांच्या समोर, जेणेकरून यदू कुळातले जे सर्व सदस्य आहेत, ते कुणी स्वर्गलोकातून आलेलं आहे, कुणी वैकुंठ लोकातून आलेलं आहे, कुणी गोलोक वृंदावन मधून आलेलं आहे. ते आपापल्या ठिकाणी सर्व भगवंत या पृथ्वीवरच्या लीला पूर्ण करण्याच्या अगोदर सर्व यदुकुळातील लोकांना आपापल्या परत पाठवतात. तर त्या लीलेला म्हटलं जातं मोशन लीला. तर हे
पांडवांना डायरेक्ट न सांगता विदुर महर्षी तो विषय टाळतात. का? कारण युधिष्ठिर महाराजांना, अर्जुन आणि बाकीच्या पांडवांना ही गोष्ट कळून त्यांच्या हृदयाला खूप दुःख झालं असतं. तर पुढच्या श्लोकांमध्ये याचं कारण दिलेलं आहे. कशामुळं विदुर महर्षी या प्रश्नावर बोलणं टाळतात. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. आतापर्यंत लक्षात येत आहे काय चालू आहे सध्या? अलका माताजी, गणेश कुलकर्णी, प्रभू, क्षितिजा माताजी, कळत आहे? हो, कळतंच पण. समजतंय प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि भागवत सांगतं की हे जे सर्व प्रकारचे शुद्ध भक्त आहेत, विदुर महर्षी असो किंवा पांडव असो किंवा यदु कुळातले सदस्य असो, या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट कोणती आहे? प्रभूजीच माताजीच कोण सांगेल? इथे समोरच दिलेलं आहे की ते नेहमी भगवंतांच्या सदैव चिंतनामध्ये चिंतनात सदैव सदैव श्रीकृष्णाच्या मग्न भगवंताच्या असतात. चिंतनात मग्न असतात. हा, आणि भागवत हे पण सांगतं की जे आसुरिक, जे मोठे मोठे असुर होऊन गेले, उदाहरणार्थ कंस, शिशुपाल, जरासंध, हे पण भगवंतांच्या विचारांमध्ये मग्न आहेत. पण दोघांमध्ये फरक काय आहे की भगवंतांचे शुद्ध भक्त हे त्यांना त्यांच्या सेवेच्या विचारांमध्ये, त्यांना प्रसन्न करण्याच्या विचारांमध्ये नित्य मग्न आहेत. परंतु जे असुर आहेत, कंस असू, जरासंध असू, शिशुपाल असू, ते भगवंतांना हानी पोहोचवण्यासाठी, भगवंतांना मारण्यासाठी, त्यांना त्यांचा विनाश करण्यासाठी ती त्यांची नियमित मग्नता आहे. त्यांचं मन कशात नेहमी गुंतलेलं आहे? प्रतिकूल स्थितीमध्ये, प्रतिकूल विचारांमध्ये, भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये, त्यांच्या शत्रूच्या भूमिकेमध्ये. परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत ते केवळ आणि केवळ नेहमी त्यांच्या सेवेबद्दल आणि त्यांना प्रसन्न करण्याबद्दल अशा प्रकारे अनुकूलरित्या स्मरणामध्ये भगवंतांचे भक्त मग्न आहेत आणि प्रतिकूलरित्या स्मरणामध्ये आसुर हे मग्न आहेत. हा फरक आहे भगवंतांबद्दलच्या ध्यान अवस्थेमध्ये भक्तांच्या आणि असुरांच्या. आणि अशा प्रकारे भगवंतांवर चित्त मग्न असल्याने असुरांना पण निश्चितच फायदा झालेला आहे. कंस असू, शिशुपाल असू, जरासंध असू, दुर्योधन असू किंवा हिरण्यकशिपू असू, रावण असू, यांना निश्चित फायदा झालेला आहे भगवंतांवर त्यांचं चित्त स्थिर असण्याचा, प्रतिकूल अवस्थेत का असेना, आणि त्याच्यामुळे त्यांना मुक्ती प्राप्त निश्चित झालेली आहे. परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना त्यापेक्षाही श्रेष्ठ गती प्राप्त होते. तर सांगण्याचा अर्थ असा की भागवत उदाहरण देतं की जसं की अग्नी, अग्नीच्या सानिध्यामध्ये मग तुम्ही कोणत्याही हेतूने जा, हात तिथे भाजणारच आहे, जळणारच आहे. तर त्याच प्रकारे भगवंत हे अग्नीप्रमाणे आहेत आणि भगवंतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर असुरांचा पण निश्चित उद्धार हा ठरलेला आहे, होणारच आहे. परंतु अनुकूल रीतीने भगवंतांचं केलेलं स्मरण हे भक्ती समजलं जातं आणि प्रतिकूल विचारांनी भगवंतांचं केलेलं स्मरण हे भक्ती समजलं जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला भक्ती करायची तर आपल्याला कोणत्या प्रकारे भगवंतांचं स्मरण करावं लागेल? अनुकूल पद्धतीने, ज्या पद्धतीने भगवंतांचे भक्त त्यांचं स्मरण करतात. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 12. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इत्युक्तो धर्मराजेन इत्युक्तो धर्मराजेन धर्मराजेन सर्वं तत्समवर्णयत् सर्वं तत्समवर्णयत् वर्णयन् यथानुभूतं क्रमशो यथानुभूतं क्रमशो विनायदुः कुलक्षयम् विनाय दुःखलक्षणम् यदुक्षयम्. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण राम प्रभूजी वाचू हरे का? राम.
हा, विजया जाधव माताजी. हा, विजया माताजी. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद द्वारा युधिष्ठिर महाराजांनी असे प्रश्न विचारल्यानंतर त्या महात्मा विदुरांनी प्रवासात असताना स्वतः अनुभवलेल्या सर्व गोष्टींचे प्रसंगांचे क्रमशः वर्णन करून सांगितले. मात्र यदुकुळाच्या विनाशासंबंधी ते काहीही बोलले नाही. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत माताजी. आपण श्लोक क्रमांक 13 पण वाचू, त्याचा पण अनुवाद आणि तात्पर्य तुम्ही वाचा. विजय माताजी. नन्वप्रियं दुर्विषहम् नन्वप्रियं दुर्विषहं प्रियं दुर्विषहम् नूरां स्वयम् उपस्थितम् नूनां स्वयमुपस्थितं नावेदयत् स करुणो दुःखितान् द्रष्टुम् अक्षमः. दुःखितान् द्रष्टुम् अक्षमः. हा, विजय माताजी कंटिन्यू करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. करुणेने भरलेले महात्मा विदुर पांडवांना केव्हाही दुःखी झालेले पाहू शकत नव्हते आणि संकटे ही आपण होऊन येत असतात. म्हणून त्यांनी ती असह्य अशी अप्रिय घटना पांडवांना सांगितली नाही. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा नीतिशास्त्राप्रमाणे पाहता कोणीही अप्रिय असे सत्य सांगून दुसऱ्यास दुःख देऊ नये. दुःख हे निसर्गक्रमाने आपण होऊन येतच असते. आपण त्याचा प्रचार करून त्याची तीव्रता वाढविण्याचे काही कारण नाही. विदुरांसारख्या मूळचाच सहृदय मनुष्य त्यात प्रिय पांडवांशी बोलावयाचे असताना तो यदुवंशाच्या नाशासारखी अप्रिय गोष्ट बोलणे हे केवळ अशक्यच होते. म्हणूनच हेतुतः त्यांनी ते टाळले. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे पाहतो की भागवत सांगतं की दुःख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, अप्रिय अशा गोष्टी आहेत, त्या स्वतःहून अगोदरच सांगण्याची गरज नाहीये. काळाप्रमाणे त्या गोष्टी कळणारच आहेत, निसर्ग नियमाप्रमाणे, आणि ते दुःख प्राप्त होणारच आहे. तर या कारणामुळे विदुर महर्षींनी युधिष्ठिर महाराजांनी विचारलेल्या बाकी प्रश्नांचं विस्तृतपणे उत्तर दिलं, की ते कशा प्रकारे त्यांनी आपला चरितार्थ भागवला, कशा प्रकारे त्यांनी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, कुरुक्षेत्राचं युद्ध चालू असताना किंवा त्यानंतर काही दिवसांपर्यंत त्यांनी कशा प्रकारे कुठे कुठे होते ते कशा कशा भेटी दिल्या. परंतु हा जो शेवटचा प्रश्न होता युधिष्ठिर महाराजांचा, की भगवंतांच्या स्मरणामध्ये सर्व व्यक्ती हे आनंदात तर आहेत ना, सुखात तर राहत आहेत ना, या प्रश्नाचं उत्तर देणं विदुर महर्षींनी टाळलं. आणि कुरुकुळातल्या बाकीच्या सदस्यांनी विदुर महर्षींचं कशा प्रकारे त्या ठिकाणी स्वागत केलेले, कशा प्रकारे त्यांना सन्मानित केलेले, मान दिलेला आहे, हे आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. आणि या 14व्या श्लोकाबरोबर आजचा आपण इथे कन्क्लूड करूया. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. कंचिन अथा वात्सित वांछित सत्कृतो देववत् सुखम् भ्रातुर्ज्येष्ठस्य श्रेयस्कृत् मातृज्येष्ठस्य श्रेयकृत् सर्वेषां सुखमावहन्. सर्वेषां तर हरे कृष्णा. कोणाला वाचायचं आहे? प्रभुजीज, माताजीज.
ठीक आहे. असं प्रभूजी. गणेश कुलकर्णी प्रभूजी. अशा रीतीने तेथील पारिवारिक जनांनी महात्मा विदुरांना एखाद्या देवते समान सन्मानाने वागविले आणि ते देखील आपल्या ज्येष्ठ बंधूंचे हित व कल्याण चिंतित सर्वांच्या सुखासाठी काही दिवसांपर्यंत तेथेच राहिले. तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारा श्री प्रभुपाद की जय. विदुरांसारखा संत माणसांना स्वर्गीय देवी देवतांप्रमाणे वागविले गेले पाहिजे. त्या काळात स्वर्गलोकीच्या देवता सुद्धा महाराज युधिष्ठिरांसारख्या लोकांच्या घरी येत असत आणि काही प्रसंगी अर्जुन किंवा इतरही लोक स्वर्गलोकी जात असत. नारद हे तर अवकाशात विना प्रतिबंध कोठेही भ्रमण करू शकणारेच व्यक्तिमत्व आहे. ते केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक जगातही कोठेही फिरू शकतात. तेही युधिष्ठिर महाराजांच्या राजवाड्याला भेट देत असत. मग इतर प्रसिद्ध स्वर्गीय देवतांविषयी काय बोलावे. आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत संस्कृतीतील लोकांनाच केवळ वर्तमान शरीराद्वारे अन्य ग्रहलोकांच्या यात्रा करणे शक्य होत असते. असो, देवी देवतांचे स्वागत करावे त्याप्रमाणे युधिष्ठिरांनी विदुरांचे तेथे स्वागत केले आहे. महात्मा विदुर यांनी आधीच संन्यासाश्रम स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचे भौतिक सुखोपभोगाच्या इच्छेने पैतृगृही राजवाड्यात येणे कदापि शक्य नव्हते. कृपा म्हणून ते युधिष्ठिरांचे आदरातिथ्य स्वीकारित होते. वस्तुतः ते आपल्या विषयी लोलुप बंधूंचा धृतराष्ट्रांचा उद्धार करण्याच्या हेतूने राजवाड्यात राहिले होते. युधिष्ठिरांशी झालेल्या युद्धात धृतराष्ट्रांचे राज्य सर्व संपत्ती नष्ट झाली होती आणि तरीही एक प्रकारच्या असहाय्यतेच्या भावनेमुळे युधिष्ठिरांच्या उदार्य आणि आदरातिथ्यशीलता यावर अवलंबून जगण्याची त्याला लाज वाटली नाही. युधिष्ठिर महाराजांच्या दृष्टीने पाहता आपल्या काकांना त्यांनी सन्मानाने वागवावे हे योग्यच होते. परंतु अशा औदार्यपूर्ण आदित्याचा धृतराष्ट्राने स्वीकार करावा हे मुळीच योग्य नव्हते. धृतराष्ट्राने असे जीवन स्वीकारले त्याचे कारण अन्य कोणताही एखाद्या पर्यायाशी शकेल असे त्याला वाटत नव्हते. अशा स्थितीत विदुर विशेष करून धृतराष्ट्राचे प्रबोधन करण्यासाठी व त्याद्वारे त्याला उच्च आध्यात्मिक जाणीव करून घेण्यात सहाय्य करण्यासाठी तेथे आले होते. पतित जीवांचा उद्धार करणे हे आध्यात्मिक ज्ञान संपन्न लोकांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच विदुर आले होते. आत्मिक प्रबोधनाच्या चर्चा इतक्या उत्साहवर्धक असतात की धृतराष्ट्राला उपदेश करीत असताना विदुराने सर्वच कुटुंबियांचे लक्ष वेधून घेतले आणि सर्वच जण त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागले. अशा श्रवणातूनच आत्मसाक्षात्कार होत असतो. उपदेश ध्यान देऊन ऐकावा लागतो आणि उपदेश देणारी व्यक्ती साक्षात्कारी असेल तर बद्ध जीवाच्या सुख करण्यावर त्याचा परिणाम निश्चितच होतो. नित्य श्रवण घडले तर साक्षात्कारी सिद्धावस्थाही त्याद्वारे प्राप्त होऊ शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. तर इथे आपण पाहतो भागवत सांगत आहे की विदुर महर्षींसारखे व्यक्ती ज्यांचं आपण थोड्या वेळापूर्वी ते खूप सुंदर वैष्णव गीत पाहिलेलं की कशा प्रकारे अशा प्रकारचे भगवंतांचे शुद्ध भक्त हे नियमित प्रत्येक क्षणी भगवंतांना आपल्या हृदयामध्ये धारण करतात. त्याच्यामुळे अशा भगवंतांच्या श्रेष्ठ भक्तांचा जो आदर सत्कार आहे तो एका देवी देवतांच्या प्रमाणेच आदर सत्कार करायला हवा. आणि विशेषतः पांडवांच्या बद्दल सांगितलंय की पांडव भगवंतांचे असे महान भक्त होते की त्यांच्या राजमहालामध्ये राजप्रसादामध्ये देवी देवतांचं येणं जाणं हे नेहमी चाललेलं असायचं स्वर्गातल्या देवी देवतांचं. कारण भगवंतांचा साक्षात भगवंतांचा तिथे वास असायचा, निवास असायचा. त्याचप्रमाणे पांडवांपैकीही काही व्यक्ती होते जसे अर्जुन. अर्जुनांचं एक नाव आहे धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुनाला भगवंतांनी स्वर्गलोकामध्ये पाठवलेलं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, वेगवेगळ्या प्रकारची धनसंपत्ती यांना प्राप्त करण्यासाठी जेणेकरून पुढे कुरुक्षेत्राच्या धर्मयुद्धामध्ये त्यांचा वापर करता यावा. तर अर्जुन आणि बाकीचे काही पांडवांच्या घरातले सदस्य यांना पण स्वर्गलोकामध्ये जाणे शक्य होते. आणि भागवत सांगतं अशा प्रकारचे श्रेष्ठ लोकांमध्ये तेच व्यक्ती जाऊ शकतात हे भौतिक शरीर घेऊन जे की आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत आहेत. परंतु सामान्य व्यक्ती हा हे भौतिक शरीर घेऊन कुठेही जे श्रेष्ठ ग्रह आहेत स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक
या सर्व लोकांमध्ये साधारण व्यक्ती भौतिक शरीर घेऊन जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारच्या देवी देवतांचं स्वर्गलोकातल्या पांडवांच्या राजमहालामध्ये नेहमी येणं जाणं व्हायचं आणि त्यांचं ज्या प्रकारे स्वागत केलं जायचं त्या प्रकारचं स्वागत सन्मान हा ऑफर केला गेला विदुर महर्षींना पण त्यांच्या भगवत भक्तीतल्या श्रेष्ठ स्तरामुळे. आणि विदुर महर्षींबद्दल सांगितलंय की त्यांनी संन्यास आश्रम स्वीकार केलेला होता. त्याच्यामुळे त्यांना परत या भौतिक राहणीमानामध्ये गृहस्थीचे जे काही कम्फर्ट्स आहेत, जे काही सुख-सुविधा आहेत, त्यांचा लाभ घेण्यामध्ये थोडासाही त्यांचं स्वारस्य नव्हतं. परंतु केवळ आणि केवळ आपले जे मोठे बंधू होते धृतराष्ट्र, त्यांचा उद्धार करण्याकरता काही काळापुरतं तिथे राहणं आवश्यक होतं आणि त्याकरिता केवळ विदुर महर्षी हे आपल्या राजवाड्यामध्ये परत आलेले आहेत युधिष्ठिर महाराजांच्या घरी. थोडा वेळ आपल्या भावाला उपदेश करण्याकरिता. आणि धृतराष्ट्रांबद्दल त्याच्या विरुद्ध असं सांगितलंय की धृतराष्ट्राच्या लहान्या भावाने तर संन्यास धर्म स्वीकारला आणि त्यांनी घराचा त्याग केला. परंतु धृतराष्ट्र हे अशा प्रकारचे सर्व पापमय कृत्य करून वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करून पांडवांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून आणि पांडवांची पत्नी द्रौपदी जिचा भर सभेमध्ये अपमान होत असताना तो निमूटपणे मान्य करून सहन करून अशा प्रकारे चुकीचे वर्तन करून पण धृतराष्ट्र सर्व स्वतःचे पुत्र जे नातू वगैरे होते त्यांना गमावून पण पांडवांनी दिलेले जे काही सोय आणि सुविधा होत्या त्या सर्व सोयी सुविधा स्वीकारण्यामध्ये धृतराष्ट्र हे गुंतलेले होते. कारण का त्यांचं नावच दर्शवतं धृत आणि राष्ट्र. धृतराष्ट्र म्हणजे ते राज्याच्या प्रती खूप आसक्त होते. त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांबद्दल सांगितलं जातं धृतहरी. धृतहरी म्हणजे जे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी खूप आसक्त आहेत, खूप मेहनत घेत आहेत. त्याच प्रकारे धृतराष्ट्र हे राज्याप्रती खूप आसक्त होते आणि त्या राज्यप्राप्तीतून मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा होत्या राजमहालातल्या सोयी सुविधा त्या प्राप्त करून जगण्यामध्ये पण खूप त्यांची आसक्ती होती. तर अशा आपल्या भौतिक आसक्तीमध्ये बुडालेल्या मोठ्या भावाला या मायाजालातून बाहेर काढण्यासाठी विदुर तिथे आलेले होते. धृतराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी त्याला उपदेश देण्यासाठी आध्यात्मिक जीवनाबद्दल विदुर महर्षी तिथे आलेले होते काही काळाकरिता. आणि विदुर महर्षी ज्यावेळेस धृतराष्ट्राला त्यांनी आध्यात्मिक जीवनाबद्दल उपदेश देणं सुरू केलं त्यावेळेस हे आध्यात्मिक प्रबोधनाच्या ज्या चर्चा आहेत त्या इतक्या रुचकर, इतक्या आकर्षित असतात की अशा श्रवणातून पांडव कुळातले, कुरु कुळातले राहिलेले बाकीचे सदस्य पण विदुरजींच्या बोलण्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्याकडे ऐकण्यासाठी लक्ष देऊन त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी ते सर्व एकत्र जमले. तर श्लोक क्रमांक 15 पासून आपण पुढच्या वेळेस कंटिन्यू करू. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज आज आपण केलेल्या चर्चेवर? हरे कृष्ण. आज सर्वजण खूप शांत शांत दिसत आहेत. अलका कृष्ण. माताजी, गणेश हरे कुलकर्णी कृष्ण. प्रभू. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत येस प्रभूजी येस एक प्रश्न धन्यवाद होता माताजी. जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण हा. होते तेव्हा विदुरजी तिकडे होते का? विदुरजी त्या ठिकाणी होते. केवळ विदुरजीच नाही तर भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांच्यासारखे वरिष्ठ व्यक्ती पण होते. परंतु त्यांचे हात बांधले गेलेले होते. विशेषतः विदुरजींबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्या घटनेच्या अगोदर आणि नंतर पण धृतराष्ट्राला दुर्योधनाला उपदेश केला. परंतु कधीही त्यांचा उपदेश ऐकला गेला नाही. धृतराष्ट्र विदुरजी दुर्योधन यांच्या द्वारे. तर त्या ठिकाणी उपस्थित होते माताजी. तर प्रभूजी त्या ठीक आहे. दरबारामध्ये जेवढे सुद्धा उपस्थित होते त्या सर्वांचा नाश होणे अत्यंत गरजेचं होतं. ते विदुरजी असे सोडून गेले त्यामुळे त्यांचा नाश नाही झाला.
सामान्यतः आपण जे म्हणत आहात की गोष्टी भगवान हा, प्रत्येक लोकांचे म्हणजे हे होणार होते ना, कारण द्रौपदीचं वस्त्रहरण त्यांनी सुद्धा पाहिले होते आणि विरोध केला नव्हता ना त्यांनी सुद्धा. सामान्य तुम्ही जे म्हणत आहात ती भगवंतांची इच्छा होती आणि सामान्यतः सर्व जे तिथे उपस्थित होते त्यांच्याविषयी ते घडणार होतं. परंतु त्याच्यामध्ये काही काही एक्सेप्शन्स होते, काही काही अपवाद होते. उदाहरणार्थ कृपाचार्य, द्रोणाचार्यांचे मेहुणे ते पण वाचले या सर्व याच्यातून. विदुरजी पण वाचले. तर काही काही महान व्यक्ती पण तिथे उपस्थित होत्या ज्यांना की घटना बिलकुल पटली नव्हती आणि तुम्ही जे सांगत आहात की भगवंतांच्या इच्छेने तिथे उपस्थित सर्वांचा विनाश हा निश्चित होता. तो एक सामान्यतः ती भगवंतांची इच्छा होती, पण त्याला काही अपवाद होते, जे की भगवंतांच्या कृपेने त्याच्यातून वाचले. त्यापैकी एक विदुर महर्षी आणि विदुर महर्षींचं एक कारण ते की भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि ह्या सर्व राजनैतिक गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दुर्योधनाचा अपमान हा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार केला आणि सर्व गोष्टी सोडून ते संन्यास धर्म प्राप्त करून निघाले तिथून. ठीक आहे माताजी. तर ओके काही ओके काही व्यक्ती भगवंतांच्याच कृपेने वाचल्या आणि त्याच्यापैकी विदुर महर्षी पण एक होते. ओके प्रभूजी, धन्यवाद. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून कोणता प्रश्न आहे कुणाचा? हरे कृष्ण प्रभूजी, मला एक प्रश्न होता. हा आपला हा कार्तिक महिना आहे ना, तेजस्विनी तो माताजी. आता इस्कॉनच्या ह्याच्याप्रमाणे त्यांचा पौर्णिमेला संपला. आपला अमावास्येला संपतो. संपलं. मग आपण हे म्हणतो ना दामोदर अष्टकम, ते थांबवायचं की हा हा. आपला कार्तिक संपेपर्यंत म्हणू? तुम्ही म्हणू शकता आपला कार्तिक संपेपर्यंत म्हणू शकता, काही हरकत नाही. आणि भक्ती मार्गाचा असं आहे की कार्तिक महिन्यानंतर जरी तुम्ही दामोदर अष्टकम केलं तरी त्याचा लाभ निश्चित मिळेल. फक्त कार्तिक महिन्यात करण्याचं त्याचं विशेष महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू करू शकता, काही हरकत नाही. हा, चालेल चालेल ठीक आहे प्रभूजी. माताजी. धन्यवाद प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी माताजी? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि प्रतिरूपा माताजी हे कंटिन्यू बंद करा रेकॉर्डिंग. हो प्रभूजी, हो, एक मिनिट. हा.